कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड मराठी विषयाचा धडा क्रमांक 12 पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे शब्दकोडी पझल्स. आता शब्दकोडी जेव्हा आपल्याला सोडवायचे असतात तेव्हा आपल्याला बरेच अर्थ माहिती असणं गरजेचं असतं, बरेच शब्द माहिती असणं गरजेचं असतं आणि त्या शब्दांचे आपल्याला अर्थ माहीत असायला हवे असतात आणि शब्दांचा जो खजिना असतो तो भरपूर असतो आणि त्यामुळे आपल्याला शब्दकोडं जे असतं ते सोडवण्यासाठी कठीण जातं. पण जर हा खजिना आपल्याला माहिती असेल, म्हणजेच काय तर बरेचसे शब्द आपल्याला माहिती असतील, तर आपण एकदम इझिली किंवा अगदी पटकन शब्दकोडे सोडवू शकतो. आता त्यासाठी त्यांनी इथे नमुना प्रश्न दिलेला आहे बघा. वरचा जो कॉलम दिलेला आहे तो पूर्णपणे रिकामा आहे. पण त्याच्या खाली बघा काय दिलेलं आहे, दोन्ही कॉलममध्ये द आणि न, म्हणजे एका रोमध्ये द दिलेलं आहे, एका रोमध्ये न दिलेलं आहे आणि वरच्या रोमध्ये तुम्हाला असे शब्द ॲडजस्ट करायचे आहेत, अक्षरं ॲडजस्ट करायचे आहेत जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होईल आणि त्यासाठी त्यांनी पर्याय पण दिलेले आहेत. तर पहिला पर्याय जो आहे तो बघा, त्यात काय दिलं आहे, र, क आणि च ही अक्षरं तुम्हाला जर वर टाकली तर त्यांच्यापासून जे 3 शब्द तयार होणार आहेत ते अर्थपूर्ण असले पाहिजेत. तर आपण पहिला ट्राय करून बघूया. र टाका बरं ते र, द, न. काहीही अर्थ लागत नाही आहे, म्हणजे हा बरोबर नाही आहे हे कळतं आहे. तरी पण तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही पुढचे शब्द ट्राय करू शकता. क, द, न, च, द, न. काहीही अर्थ नाही. पुढे बघा, फ टाकला तर का होईल, फ, द, न. त्याच्यामुळे पुढे वाचण्यात काही अर्थच नाही, बरोबर नाही आहे. पुढे बघा तिसरा पर्याय क्रमांक बघा, त्याच्यामध्ये काय दिले, स दिले. तर पहिला स टाकून बघा काय येतो अर्थ, सदन. सदन हा शब्द तयार होतोय आणि सदन म्हणजे काय तर घर. मग पुढचं लेटर टाकून बघा लगेचच व, वदन. वदन म्हणजे आपण नमस्कार करतो त्याला वदन म्हणतो. आता म लिहिलं तर काय तयार होईल, मदन. मदन हे एका मुलाचं नाव आहे. तर सदन, वदन आणि मदन हे अर्थपूर्ण 3 शब्द तयार होतात, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणून 3 नंबरच्या सर्कलला तुम्हाला डार्क करायचं आहे. आणि पुढचा अंदन, तर हेही बरोबर नाही. याप्रमाणेच सगळं ते तुम्हाला पर्याय सोडून द्यायचा. आता खाली बघा त्यांनी काही शब्दकोडी दिलेली आहेत, त्यातला आपल्याला योग्य पर्याय शोधून काढायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागणार, तुम्हाला पहिलं जे पर्याय दिलेला असतो त्याच्यातलं पहिलं अक्षर जे आहे ते टाकून बघायचं आहे. जर ते टाकून तुम्हाला अर्थपूर्ण नाही वाटलं, सरळ तुम्ही दुसरा क्रमांक बघायचा, तिसरा, चौथा, मग त्यातला जो योग्य असेल तो निवडायचा. आता पहिलं बघा काय दिलेलं आहे, र आणि न हे अक्षर आहेत आणि आपल्याला याच्यातला पर्याय क्रमांक 1 मधला आपण टाकून बघूया. करण. करण हे मुलाचं नाव येतं, त्यामुळे पुढचं बघूया अक्षर काय आहे, ट. टरण. पण टरण याला काहीच अर्थ नाही, म्हणजे हे स्किप करा. पुढे बघा म टाकलं तर काय तर मरण. मरण आहे. पुढे शब्द बघा दुसरा व टाकल्यावर काय होतं, वरण. वरण पण येतं. पण तिसरं लेटर टाकून बघा बरं, न टाका, नरण. तर नरणला काही अर्थ नाही, म्हणून हे पण पुढे सोडा. नेक्स्ट बघा काय आहे तिसरं ऑप्शन, ध. ध टाकलं की काय होतं, धरण. धरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे डॅम. पुढे चरण. चरण म्हणजे पाय. शरण. शरण म्हणजे एखाद्याला आपण आपली हार मानणं आणि त्याच्या शरण जाणं. म्हणजे 3 नंबरचा पर्याय जो आहे तो अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढचं ऑप्शन वाचण्यात काही अर्थ नाही. पुढे बघा पुढचा प्रश्न काय दिला आहे, ज आणि रा हे लेटर्स आहेत आणि वरती तुम्हाला पर्यायातला ॲडजस्ट करायचं आहे. तर पहिला पर्याय बघा, ग टाका बरं, गजरा. गजरा आहे अर्थपूर्ण, गजरा माहिती आहे ना तुम्हाला. मजरा. मजरा हा काहीही शब्द नाही, त्यामुळे हे ऑप्शन स्किप करा. पुढे 2 नंबरचं बघा, ला अक्षर टाकल्यावरती काय तयार होतोय, लाजरा. तर लाजरा म्हणजे लाजणारा. पुढे टाका बरं, साजरा म्हणजे सुंदर, छान. आणि परत आता ग टाकून बघा, गजरा. गजरा म्हणजे फुलांची वेणी, फुलांचा गजरा असं. म्हणजे हे तिन्ही अक्षरं इथे टाकल्यावरती 3 अर्थपूर्ण शब्द मिळतात, म्हणजे 2 नंबरचा क्रमांक करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा आता काय दिलं प्रश्न क्रमांक 3. याच्यात ग आणि र ही अक्षरं आहेत आणि आपल्याला ऑप्शनमधले ट्राय करायचं आहे. स, ग, र काही नाही अर्थ. च, ग, र अजिबात नाही, म्हणजे आता आपल्याला पुढे जायचं आहे.
फगर, पगर, पगरही काही नाही, फगरही काही नाही, म्हणजे पुढे. शा टाकून बघा, शागर, शागरलाही काही अर्थ नाही आहे. आणि आता 4 नंबरचं बघा, घा, घा टाकलं तर काय घागर, घागर म्हणजे पाणी भरायसाठी जी वापरतात ना गावी, तिला काय म्हणतात घागर. पुढे मगर, मगर म्हणजे माहिती आहे तुम्हाला क्रोकोडाईल. नगर, नगर म्हणजे सिटी, म्हणजे 4 नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आहे. आता 4 नंबरचा प्रश्न बघा काय दिलं आहे. याच्यात जरा वेगळ्या स्वरूपात प्रश्न मांडलेला आहे. याच्यात काय दिलं आहे, पहिलं आणि शेवटचं अक्षर दिलं आहे आणि मधलं अक्षर तुम्हाला लिहायचं आहे. पण मधलं अक्षर तुमचं असं असलं पाहिजे जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर आता इथे काय दिलं आहे, नाळ आणि झुळ, मधलं अक्षर काय, क टाकून बघूया. तर नाकळ म्हणजे नाही होत. पुढचं बघूया काय, र, नारळ, तर नारळ तुम्हाला माहिती आहे कोकोनट. आणि झुरळ, झुरळ म्हणजे कॉकरोच, तर हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे र हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय दिलं व आणि ड दिलेले अक्षर, तर त्यात प टाकून बघा बरं. प वड नाही, म्हणजे हे ऑप्शनच स्किप करा आता. ख वड काही अर्थ नाही, म्हणजे हेही स्किप करा. पुढे 3 नंबरचं बघा काय दिलं आहे, आवड, हो आवड असते की नाही, आवड हा शब्द आहे की नाही, आपल्याला काय काय आवडतं वगैरे तसं. आता नेक्स्ट बघा काय आहे, म टाकून बघितल्यावर काय होतं, मवड, पण मवड म्हणजे हा कोणता शब्दच नाही आहे, त्यामुळे हे ऑप्शन पण स्किप होणार. आता पुढचं बघा बरं, कावड. आता कावड, कावड म्हटल्यावर बऱ्याच जणांना हा शब्द माहिती नसतो. म्हणजे कावड म्हणजे काय असतं, एक असं लाकडी असते, त्याच्या दोन्ही एंडला रस्स्या असतात आणि खाली त्याला घागर किंवा बकेट अशी लावलेली असते आणि पाणी भरून आणण्यासाठी त्याचा यूज केला जातो. मग गावी कसं असतं, लांबून पाणी आणायचं असतं वगैरे, तर अशा वेळेस एक एक घागरीने पाणी आणण्यापेक्षा 2-2 घागरीने पाणी आणायचं असेल तर अशा प्रकारे पाणी आणलं जातं, तर त्याला कावड म्हटलं जातं. मग हे शब्द असे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही एकदम सहजरित्या कोडी सोडवू शकता. दुसरा शब्द बघा निवड, निवड म्हणजे चॉईस करणं, निवडून घेणं, तर निवड. आणि पुढचा स टाकलं तर काय होतं, सवड, सवड म्हणजे आपल्याला जशी वेळ असेल तसं, तर त्याला म्हटलं जातं सवड. त्यामुळे 4 नंबरचा पर्याय जो आहे ते एकदम करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे हा लेसन इथे पूर्ण झाला आहे. तुम्हाला समजला असेल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. थँक्यू.